7 मार्च 2024 ते 14 मे 2025 हा 1 वर्षाचा कालावधी यामध्ये गेला आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळा गडबड घोटाळा झाला। यामध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली। इथल्या राजकीय नेत्यांनी, इथल्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला। आयुक्तांनी देखील त्याच्यामध्ये त्याला प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार इथल्या राज्यकर्त्यांच्या, प्रशासनकर्त्याच्या, बांधकाम व्यावसायिकांच्या संगनमतातून मोठ्या प्रमाणात या डीपी आरक्षणामध्ये बदल करण्यात आले। महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये जे काही अनेक बहुचर्चित घोटाळे घडले, बरोबर, त्यामध्ये सगळ्यात मोठा महाघोटाळा जर कुठला असेल तर तो प्रारूप विकास आराखडा 2025चा आहे असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे। याचा अर्थ या महानगरपालिकेने त्या रेड झोनवाल्या नागरिकांच्या नरड्यावरती सुरी फिरवण्याचं काम केलंय असं या ठिकाणी म्हटलं तो वावगं ठरणार नाही की या महानगरपालिकेचे आयुक्त, उपसंचालक, नगर रचनेचे जे कोणी हे आरक्षण टाकलं असन हे काही नशा करून हे डीपी बनवत होते का, गांजा ओढून हे या ठिकाणी डीपी प्लॅन बनवत होते का? सोन्याची कोंबडी अगदी, आणि ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे। तुम्ही सोन्याचं अंड घेऊन खुश राहणार, त्याच्यात विकास करणार, तुम्ही डायरेक्ट तिच्या नारड्यावर सुरी फिरून कापायला निघलेला आहात। या शहरामध्ये इथले खासदार, या शहरामधले इथले सगळ्या पक्षाचे आमदार, या शहरामध्ये 99% सगळे झालेले पदाधिकारी, नगरसेवक हे सगळे बांधकाम व्यावसायिक आहेत। हे सगळे TDR FSIचे व्यवहार करणारे लोक आहेत आणि म्हणून सोन्याचं अंड देणारी कोंबडी जी आहे यांना अंड चालत नाही, हे कोंबडी कापून खायला निघले साहेब आणि याचे भविष्यात याचे परिणाम आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांना भोगावे लागणार आहेत। प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत। संपूर्ण शहरवासियांचा विरोध झाल्यानं आता तो रद्द करण्याचीच मागणी झालेला पिंपरी चिंचवड शहराचा सर्वंकष विकास आराखडा म्हणजे डीपी, ह्या डीपीत मोशी येथे कत्तलखान्याचं आरक्षण टाकलं होतं। ते देहू आणि आळंदी या 2 तीर्थक्षेत्राच्या मध्ये असल्यानं त्याला मोठा विरोध झाला। त्यामुळं प्रशासनाला नामुष्कीनं ते मागं घ्यावं लागलं। त्यानंतर शहरात अशीच अनावश्यक ठिकाणी दाट लोकवस्तीच्या जागी आरक्षणं टाकली गेली। मेट्रोमुळं कालबाह्य झालेला HCMTR तथा रिंग रोड यालासुद्धा मोठा विरोध झाला आहे। पिंपरी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बाजूला रमाई स्मारकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर नव्यानं पोलीस ठाण्याचं आरक्षण टाकलं गेलं, त्यालाही मोठा विरोध झाला आहे। पिंपरी कॅम्पातील व्यापाऱ्यांनी तेथील रस्ता रुंदीकरणाला, या डीपीतील प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे। एकूणच अतिशय सध्या चर्चेत आणि वादात सापडलेल्या या डीपीवर बोलण्यासाठी त्या डीपीला प्रथमापासून विरोध केलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आपल्या स्टुडिओत आले आहेत। भापकरजी, तुमचं स्वागत आहे। नमस्कार। माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे की या एकूणच डीपी विषयी तुमचं काय मत आहे? खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रारूप विकास आराखडा 2025 हा 14 मे रोजी महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाने जाहीर केलेला आहे। बरोबर। आणि हे विकास आराखडा पाहिल्यानंतर याची पूर्वपीठिका जर आपण जाणून घेतली तर या विकास आराखड्याला सुरुवात करण्यात आली 2019ला। त्यामध्ये उपसंचालक नगर रचना महाराष्ट्र शासनाचे विजयजी शेंडे यांच्याकडे हे काम देण्यात आलं आणि हे काम करत असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम केलं। मात्र पुढच्या काळामध्ये कोविडचे 2 वर्ष गेले
मात्र त्यांनी बऱ्यापैकी ते काम पूर्ण केलं आणि 7 मार्च 2024ला हा जो काही विकास आराखडा आहे, प्रारूप विकास आराखडा, याची प्रत महानगरपालिकेचं नगर रचना विभाग जे आहेत प्रसाद गायकवाड आणि आयुक्त शेखर सिंग यांना त्यांनी दिली अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आहे आणि ती वस्तुस्थिती देखील आहे. 7 मार्च 2024 ते 14 मे 2025 हा 1 वर्षाचा कालावधी यामध्ये गेला आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्येच सगळा गडबड घोटाळा झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली. इथल्या राजकीय नेत्यांनी, इथल्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. आयुक्तांनी देखील त्याच्यामध्ये त्याला प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार इथल्या राज्यकर्त्यांच्या, प्रशासनकर्त्याच्या, बांधकाम व्यावसायिकांच्या संगनमतातून मोठ्या प्रमाणात या DP आरक्षणामध्ये बदल करण्यात आले. त्यामध्ये बदल करत असताना हे सगळे जे बदल झालेत यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले, गैरव्यवहार झाले, आर्थिक देवाणघेवाण झाली आणि म्हणून मी आजच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकासचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना पत्र पाठवले की महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये जे काय अनेक बहुचर्चित घोटाळे घडले, बरोबर, त्यामध्ये सगळ्यात मोठा महाघोटाळा जर कुठला असेल तर तो प्रारूप विकास आराखडा 2025चा आहे असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे. महाघोटाळा आहे. आता हे का म्हणतोय आम्ही? विकास आराखडा हा दर 25-30 वर्षांनी बनला पाहिजे, 20 वर्षांनी बनला पाहिजे, 20 वर्षांनी बनला पाहिजे. आपला विकास आराखडा 1978ला नगरपालिकेच्या काळात पहिल्यांदा झाला. 1995ला विकास आराखडा महानगरपालिका म्हणून आपण तयार केला. त्यामध्ये 95ची विविध आरक्षणं आपण टाकली. आता ही जी काय आरक्षणं आहेत 95च्या विकास आराखड्यामध्ये 1155 आरक्षणं होती. श्री शेंडे यांनी ज्यावेळी हा विकास आराखडा बनवायला घेतला 2025चा, हा 2025चा, तर 95चा विकास आराखड्याची अंमलबजावणी केवळ 25 ते 30% झाली. उर्वरित जी काय विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती ती प्रलंबित होती, ती झाली नाही. आणि म्हणून 1155 जी आरक्षणं 95च्या DP मध्ये होते, ज्यावेळी नव्याने विकास आराखडा होईल बरोबर त्यावेळी जी विकसित आरक्षणं झाली नाहीत, जे कालबाह्य झाले, जे नियमात बसत नाही की या ठिकाणी नगर रचना अधिनियमामध्ये एक तरतूद आहे की कुठल्याही आरक्षण ज्यावेळी संपादन भूसंपादन शासनाच्या वतीने होतं आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जर ते संपादन झालं नाही, त्याची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित जे काही मूळ मालक आहेत त्याची परत मागणी देखील करू शकतो. अशा प्रकारची कायद्यात तरतूद आहे आणि याला तर 25 वर्ष झाले. 95 ते 2025 म्हणजे जवळजवळ 30 वर्ष होत आली त्याला. आणि मग अशा वेळी ही जी काय 1155 आरक्षणं आहेत ती या नवीन प्रारूप विकास आराखड्यामध्ये ती कमी होतील. जे आवश्यक नाही म्हणूनच त्यांनी विकसित केले नाहीत आणि ती कमी होतील आणि मग त्याच्यामध्ये 200-300 आरक्षणं कमी होतील आणि अनेक लोकांना दिलासा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या विकास आराखड्यामधनं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होती. मात्र तसं न होता हा जो काय 2025चा DP आराखडा आहे यामध्ये 1350 आरक्षणं टाकलेले आपल्याला दिसतात, वाढलेले दिसतात. आता हे वाढवत असताना झालंय काय साहेब की आपल्याकडे पवना, इंद्रायणी आणि मुळा 3 नद्या आहेत. बरोबर. या नद्यांच्या संदर्भात नदी सुधार प्रकल्पाच्या नावावरती त्या ठिकाणी कशा पद्धतीने नदीचा गळा घोटला जातोय, कशा पद्धतीने त्यावरती तिथं जैवविविधता जी आहे ती नष्ट केली जाते, त्या ठिकाणी सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण केलं जाते आणि त्या संदर्भात पर्यावरणवादी आणि सामाजिक संस्थांच्या वतीने अनेक दिवसापासून आंदोलन आपल्याला झालेलं पाहिलं. पण या ज्या काही नद्या 3 आहेत यांची पाटबंधारे विभागाने जी काही पूररेषा, निळी पूररेषा आखून दिलेली आहे आणि महानगरपालिकेने एक स्वतंत्र पूररेषा तयार केलेली आहे स्वतःची. आता याच्यावरती खूप एकाच नदीवरती 2-2 पूररेषा हे प्रकरण खूप गाजलं होतं आपल्या शहरामध्ये.
आणि मग ही जी काय पाटबंधारे विभागाने जी काय पूररेषा आहे ती न मानता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून इथले राज्यकर्ते, इथले बांधकाम व्यावसायिक यांच्या जमिनींना अभय देऊन ही पूररेषा त्या नदीलगतचे जे सामान्य लोक आहेत त्यांच्या घरांवरती ही पूररेषा सरकवली, त्यांच्या घरांवर ढकलली. भविष्य काळात त्या लोकांच्या डोक्यावरचं छत जाणार, त्यांच्या घरांवरती बुलडोजर फिरणार. अशा प्रकारचा मोठा धंदा. हे असंच नाही झालं साहेब. पूररेषा त्यांच्या जमिनीवरची सामान्य लोकांच्या घरावर टाकायची, हे काय असंच झालं असेल का? तर हे करोडोचे व्यवहार आहेत. याच्यामध्ये आता एपीसाय वाढलेला आहे, TDRचं मोठी प्रकरणं चाललेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये यामध्ये कोट्यवधी रुपयाची लेनदेन होऊन अशी ही नदीरेषा फिरवण्याचं काम आणि सामान्य लोकांचं बळी देण्याचं काम झालंय. आणखीन एक दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की पुनावळ्याचा कचरा डेपो. आपल्याकडे मोशीला एक कचरा डेपो आहे आणि पुनावळ्याला एक पूर्वीच्या 95च्या DP मध्ये तिथे प्रस्तावित कचरा डेपो आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांनी त्या कचरा डेपोला मोठ्या प्रमाणात विरोध केला. आता कचरा डेपो कुठे करायचा, कसा करायचा? कचरा डेपो एक करावा लागणार आहे या शहराची लोकसंख्या पाहता. मात्र तिथल्या नागरिकांनी केलेला तीव्र विरोध. त्या ठिकाणचं ते आरक्षण काढताना त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क किंवा जनहिताचे काही प्रकल्प त्या ठिकाणी राबवावेत अशा प्रकारची मागणी तिथल्या नागरिकांची होती. पण असं असताना त्या ठिकाणी कमर्शियल उद्देश ठेवून व्यापारी तत्वावरतीच सगळं करायचं आणि तिथल्या धनदांडग्यांना, तिथल्या व्यावसायिकांना फायदा पोहोचवायचा अशा प्रकारची आरक्षण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. मला आठवतंय की 1978 पासून आपल्या शहरामध्ये रेड झोनचा जो मुद्दा आहे, म्हणजे अगदी माननीय शरद पवार साहेब नेतृत्व करत असल्यापासून आतापर्यंत त्यामध्ये अनेक संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर असतील, जॉर्ज फर्नांडिस साहेब असतील, आत्ताचे संरक्षण मंत्री असतील, यापूर्वीचे संरक्षण मंत्री असतील, रेड झोनच्या मुद्द्यावरती या शहराचं प्रत्येक लोकसभेला, विशेषतः लोकसभेला राजकारण झालं मोठ्या प्रमाणात. आणि मग अशा स्थितीमध्ये या रेड झोनच्या या मुद्द्यावरती त्या ठिकाणी आत्ता हा जो काही विकास आराखडा आलेला आहे, संरक्षण विभागाने रेड झोनची सीमा निश्चित केलेली नसताना, जिल्हाधिकारी कार्यालयाने सीमा निश्चित केलेली नसताना आत्ताच्या 2025च्या DP मध्ये याच्या सीमा निश्चित केल्यासारख्या दिसतात, त्याला झोनिंग केल्यासारखं दिसतंय. याचा अर्थ या महानगरपालिकेने त्या रेड झोनवाल्या नागरिकांच्या नरड्यावरती सुरी फिरवण्याचं काम केलंय असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला आणखीन मुद्दा सांगायचा आहे की चरोली या भागामध्ये टेकड्या काही बांधकाम व्यावसायिकांनी विकत घेतल्या आणि त्या ठिकाणी घरे आणि बिल्डिंगी काही दाखवण्यात आल्या आणि त्याचा आर झोन करण्यात आला, निवासी क्षेत्र करण्यात आलं. आता त्या ठिकाणी ती निवासी क्षेत्र करण्यात आलं, त्यांना करोडोचा त्याचा मलिदा मिळणार, फायदा मिळणार. मग हे बदल करत असताना इथल्या नगर रचना उपसंचालक कार्यालयाने, आयुक्ताने आणि राज्यकर्त्यांनी यामध्ये काय काय दलाल्या केल्या असतील याचा विचार आपण केला पाहिजे. आळंदी नजक दिहू आळंदी जो रस्ता आहे, डुडुळगावच्या परिसराजवळच त्या ठिकाणी कत्तलखान्याचं आरक्षण टाकलं, मोशीत टाकलं होतं, मोशीत कत्तलखाने. ते कत्तलखान्याचं आरक्षण टाकताना मी अगदी स्पष्टपणे बोलतो साहेब की या महानगरपालिकेचे आयुक्त, उपसंचालक, नगर रचनेचे जे कोणी हे आरक्षण टाकलं असन, हे काय नशा करून हे DP बनवत होते का? गांजा ओढून हे या ठिकाणी DP प्लॅन बनवत होते का? की आळंदी सारख्या पवित्र स्थानी, पवित्र तीर्थस्थळी दिहू आळंदी रस्त्यावरती एका बाजूला ज्ञानोबा, एका बाजूला जगद्गुरु तुकाराम महाराज, ताळगाव, चिखली आणि अशाच ठिकाणी ते कत्तलखान्याचं आरक्षण त्या ठिकाणी टाकतात. आणि कत्तलखान्याचं आरक्षण, आता तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगावा लागेल मला की 4-5-4.5 महिन्यापूर्वी कुदळवाडीवरती कारवाई झाली आणि त्या ठिकाणी लघु उद्योजक आणि त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली, व्यावसायिकांवर. आणि त्याच्यानंतर कुदळवाडी चिखली परिसरामध्ये टिपी टाकण्यात आला. बरोबर. चरोली परिसरामध्ये टिपी टाकण्यात आला आणि ते मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला.
मात्र कुदळवाडी चिखलीच्या लोकांनी उठाव केला, आंदोलन केलं मोठ्या प्रमाणात. हे आंदोलन केल्यानंतर पहिल्यांदा चिखली कुदळवाडीचा टीपी रद्द केला. नंतर त्या चरवली आणि परिसरातले शेतकरी सगळे उठले, त्यांनी आंदोलन केलं, मग तो स्थगित केला, रद्द नाही स्थगित केला. आणि मग माननीय मुख्यमंत्री आले आणि त्यांनी जाहीर केलं इथल्या चिंचोडच्या कार्यक्रमात की रद्द करीत आहोत कत्तलखाना. नाही टीपीचं सांगतो, चरोलीच्या टीपीचं सांगतोय मी तुम्हाला. नंतर कत्तलखान्याचाही तसाच प्रकार झाला. महेश दादा लांडगेंनी, भोसरीच्या आमदारांनी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी कत्तलखाना रद्द केला. आणि त्या लगेच त्यांना हारतुरे, लगेच श्रेयवाद. तर माझं असं स्पष्ट मत आहे की हा टीपीचा जो खेळ आहे किंवा कत्तलखान्याचं आरक्षण आहे ते तुम्हीच टाकणार, तुम्हीच रद्द करणार. तर माझं असं म्हणणं आहे साहेब याच्यामध्ये की हे जे काही निवडणूक जिंकण्याचा जो काही फंडा आहे किंवा ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण, बरोबर, डीपी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या शहर नियोजनासाठी डीपी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. आम्ही डीपीतले काय आता जो विरोध करतोय, डीपीला आम्ही विरोध करत नाही. डीपी झाला नाही पाहिजे असं आमचं मत नाही. डीपी करावाच लागणार आहे. हे शहर, ह्या शहराचं नागरीकरण वाढतंय, ह्या शहराचा विकास सुनियोजित पद्धतीने विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर या शहरातल्या नागरिकांचं अस्तित्व, इथल्या कामगारांचं अस्तित्व, इथल्या शेतकऱ्यांचं अस्तित्व, इथल्या कारखान्यांचं अस्तित्व शिल्लक देखील राहिलं पाहिजे. बरोबर. तुम्ही जर डीपीचा नीट अभ्यास केला तर या शहरातल्या जे काही औद्योगिक परिसर आहे तो जवळपास 500-550 हेक्टरनी कमी करण्यात आला. या शहरातले भूमिपुत्रांची जी शेती जमिनी आहेत त्या देखील कमी करण्यात आल्या. बरोबर. आता औद्योगिक क्षेत्र कमी झाल्यानंतर इथली कारखानदारी वाढणार का कमी होणार? मग कमी झाल्यानंतर इथल्या कामगारांना, इथल्या नागरिकांना रोजगार मिळणार का? नाही. ह्या नगरीचं नाव काय आहे? पिंपरी चिंचवड आहे, पण औद्योगिक नगरी, उद्योग नगरी म्हणून ही सुपरिचित आहे. सोन्याची कोंबडी आहे अगदी, आणि ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. तुम्ही सोन्याचं अंड घेऊन खुश राहणार, त्याच्यात विकास करणार. तुम्ही डायरेक्ट तिच्या नारड्यावर सुरी फिरून कापायला निघलेला आहात. या शहरामध्ये इथले खासदार, या शहरामधले इथले सगळ्या पक्षाचे आमदार, या शहरामध्ये 99% सगळे झालेले पदाधिकारी, नगरसेवक हे सगळे बांधकाम व्यावसायिक आहेत. हे सगळे TDR-FSIचे व्यवहार करणारे लोक आहेत. आणि म्हणून सोन्याचं अंड देणारी कोंबडी जी आहे यांना अंड चालत नाही. हे कोंबडी कापून खायला निघले साहेब. आणि याचे भविष्यात याचे परिणाम आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांना भोगावे लागणार आहेत. अगदी बरोबर. आमचं स्पष्ट मत आहे की ही औद्योगिक नगरी आहे. या औद्योगिक नगरीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला शेतकरी, कष्टकरी, गोर, गरीब, वंचित घटक या ठिकाणी आलेला आहे. एवढंच नव्हे तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यातला माणूस या शहरामध्ये आलेला आहे. कॉस्मोपॉलिटन नगरात झालंय या शहरामध्ये. इथं जे काही मालरान होतं याला सजवलं, फुलवलं इथल्या कष्टकऱ्यांनी, इथल्या कामगारांनी. बरोबर. इथं उद्योजक आले, टाटा, बजाज, एस्केप, हे सगळे उद्योजक आले आणि म्हणून ही औद्योगिक नगरी झाली. या शहरामध्ये उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात कर दिले. बरोबर. त्यातून ही महापालिका श्रीमंत झाली. त्यातून या महापालिकेचा विकास झाला आणि या महानगरपालिकेचं आशियातली श्रीमंत नगरपालिका म्हणून हिचा नावलौकिक झाला. होता त्यावेळी होता, कारण तसं उत्पन्न तसं होतं. आज या शहरामध्ये मोठमोठे कारखाने, 5-5.5 हजार लहान मोठे कारखाने आहेत. त्याचं जे काही उत्पन्न महानगरपालिकेला मिळतंय त्याच्यावरतीच या महानगरपालिकेचा विकास अवलंबून आहे. आणि असं असताना या ठिकाणच्या राजकीय नेत्यांची जी काही दूरदृष्टी आहे ती वाहती गंगा घ्या हात धुवून. बरोबर. या तत्वानुसार इथले राज्यकर्ते जेवढं म्हणून वरपता येईल, जेवढं म्हणून लुटता येईल त्याच्या पद्धतीने दोन्ही हाताने चाटून, पुसून, खरडून खायचं काम करतायत. आणि म्हणून या ठिकाणी I2R जो काही विषय आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथले मुंबई पुणे महामार्ग असतील किंवा प्रमुख महामार्ग असतील त्या ठिकाणच्या जमिनी बिल्डरांच्या घशात चाललेल्या आहेत. मोठमोठे बिल्डर या ठिकाणी आपल्याला मॉल आणि हे उभारताना दिसत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी
1977ला पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कशाकरता स्थापन झालं? इथं आलेले जे कामगार आहेत, कष्टकरी आहेत, त्यांना घरकुल उपलब्ध, आणि तेही ना नफा ना तोटा तत्वावर द्यायची. बरोबर. कारण 62ला या शहरामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून MIDC महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची स्थापना झाली. आणि पुढच्या काळामध्ये या कामगारांना आपण आहे ना, विषय थोडासा डायव्हर्ट होता, आपण आपल्या DPकडे येऊया. माझं म्हणणं आहे की तुमचा ह्या DPच्या कुठल्या ठळक आरक्षणं जी टाकलीत किंवा कुठल्या तरतुदीला विरोध आहे, आणि तो असे एखादी आरक्षण किंवा तरतूद आहे का त्याला तुमचा पाठिंबा आहे? नाही, माझं असं म्हणणं आहे की आता आमच्या मोहननगरला, मी मोहननगर आणि रामनगरमध्ये राहतो. हो. आमच्या मोहननगरमध्ये आम्ही काही आक्षेप नोंदवलेत. आता काय झालं आहे का माहिती, मोहननगरमध्ये 95च्या DPमध्ये मोहननगरकडून रामनगरला जायला 4 रस्ते DPमध्ये आहेत. त्यातले 2 रस्ते विकसित झालेले आहेत. ESI हॉस्पिटल ते रामनगरला जायला पंतप्रधान आवासच्या तिथून 15 मीटरचा रस्ता विकसित झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते रामनगरला जायला एक रस्ता आहे. मात्र मधी संतोषी माता मंदिरापासून रामनगरकडे जाणारा एक रस्ता 12 मीटरचा रस्ता जो रामनगरमध्ये जातो, जो मोहननगरची जे संतोषी माता मंदिर आहे ते त्याच्यामध्ये जाते आणि अनेक लोकांची घरं जाऊन ते पुढे रामनगरचे देखील काही घरांना तो बाधित करतोय. बरोबर. शिवदर्शन कॉलनीमध्ये रणझुंजार चौक ते शिवदर्शन कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सरळ रामनगरला रस्ता होतो, त्यामध्ये देखील नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित होते. आता हे 4 रस्त्याची आवश्यकताच नाही ना, 2 रस्ते ऑलरेडी आहेत म्हणल्यानंतर 95च्या DPमध्ये हे 2 रस्ते जे उपसंचालक नगर रचना त्यांची टीम आहे, उपग्रह प्रतिमेद्वारे ड्रोनद्वारे हे DP बनवण्यात आले. यांच्या लक्षात यायला पाहिजे 2 रस्ते आहेत, मग 4 रस्ते जवळजवळ 300-400 फुटावर का ठेवायचे? अनावश्यक आहे. आणि त्याच्यानंतर संघवी कॉलेज ते परशुराम चौक हा 36.60 मीटरचा रस्ता आहे. तो पूर्वी पूर्व बाजूला होता, म्हणजे दत्तनगर, विद्यानगर, रामनगरच्या बाजूला होता. मात्र या 2025च्या DPमध्ये तो अलीकडच्या म्हणजे पश्चिम बाजूला आलाय. त्यामध्ये रामनगर मधील अनेक घरं त्यामध्ये विस्थापन होते, त्यांचं श्रीरामचंद्रांचं देखील त्याच्यामध्ये विस्थापन होते मंदिराचं. आता महात्मा फुले नगर, मी ज्या ठिकाणी राहतो ॲटलास कंपनीच्या बाजूला, तिथं महात्मा फुले नगर झोपडपट्टी आहे. आणि या झोपडपट्टीचं SRA अंतर्गत पुनर्वसन करण्याचा निर्णय झालेला आहे. आता ते पात्राची यादी लागण्याच्या टप्प्यावरती आहे. आता जे डॉक्टर आंबेडकर पुतळा ते खोडाचा गणपती ते जय भवानी मंदिराच्या समोरून रामनगरकडे जो रस्ता जातो, त्या रस्त्याच्या पूर्व बाजूला महात्मा फुले नगर आहे. आणि त्या रस्त्याच्या लगतच साठे खत, खरेदी खत करारनाम्यावरचे लोक आहेत जे सगळे टॅक्स भरतात. पूर्वी त्या रस्त्याच्या अलीकडे स्लम नव्हता. मात्र या विकास आराखड्याच्या माध्यमातून महात्मा फुले नगरचं नोटिफाईड स्लम म्हणून नागरी वस्तीवरती जे कर भरणारे लोक आहेत त्यांच्यावरती स्लम येऊन पडलेले दिसते. हा संशोधनाचा विषय असं का झालं? आणखीन त्याच्यात पुढचा आणखीन त्यालाच लागून एक मुद्दा असा आहे की हे महात्मा फुले नगर MIDCच्या जागेवरती आहे. MIDC 25% रक्कम घेऊन विकासकाला ही जमीन देत असते. मात्र हा जो काही MIDCचा क्षेत्र जे आहे ते आता कालीमाता मंदिरापासून अलंकार निवास, खोडाचा गणपती, जय भवानी मंदिर, मनपा शाळा इथपर्यंत तर गेलंच. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी अर्ध शिवदर्शन कॉलनीवरती देखील MIDC दाखवण्यात येते, हे कमी कसं वाढवलं हे क्षेत्र? यापूर्वी कधीच नव्हतं. त्या ठिकाणी माजी नगरसेविका रेखाताई डिंगोरकर यांची प्लॅन पास बिल्डिंग आहे, तर त्याच्यावरती आता MIDCचं क्षेत्र दिसते. अधिकृत घरं आणि सोसायट्या, अधिकृत 40-40, 50-50 वर्षापासून राहणारे जे लोक आहेत, तर त्या लोकांच्या घरावरती इथं MIDC क्षेत्र दिसते. माझा आणखीन एक मुद्दा आहे साहेब, मी जे मगाशी सांगत होतो तुम्हाला, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, म्हाडा, आता जे काही थेरगाव, चिंचोडेनगर, वाल्लेकरवाडी यामध्ये HCMRTचा रिंग रोडचा जो विषय आहे त्याच्यामध्ये हजारो लोक विस्थापित होत आहेत.
आणि तिकडे प्राधिकरणाचं ॲक्युरेशन आहे. आमच्या मोहननगर आणि पट्ट्यामध्ये MIDCचं आरक्षण आहे. आणि हे लोक 40, 50, 60 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य करतायत. बरोबर आहे. आणि नियम असा आहे की 10 वर्षात जर संपादन झालं नाही तर ती जमीन पुन्हा त्या मागाशी नियम सांगितला. माझं म्हणणं काय आहे की आत्ताच्या या विकास आराखडा बनवत असताना इथल्या खासदारांनी, इथल्या आमदारांनी, इथल्या पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा सर्वकष असा विचार करायला हवा होता. ही समस्या येणारच होती. रिंग रोड होणार आहे का नाही, 95च्या DPत आहे का नाही, आहे. MIDC क्षेत्र आहे का नाही, आहे. प्राधिकरणाच्या जागेवरची अतिक्रमण आहेत का नाही, आहेत. हे सगळं माहिती आहे यांना. मग आता PM प्राधिकरणाचं PMRDA झालंय, त्याचं विलिनीकरण झालंय. सगळा डेव्हलप भाग त्यांनी आपल्या महापालिकेकडे दिलेला आहे. मोकळे जे जागा आहेत त्या सगळ्या PMRDAने घेतलेल्या आहेत. आणि मग ह्या लोकांच्या डोक्यावरची जी टांगती तलवार आहे, खरं आहे, रिंग रोडवाले असतील, आरक्षणातले लोक असतील, प्राधिकरणामुळे बाधित असणारे लोक असतील, MIDC मधले बाधित लोक असतील, यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. ती काढायची कशी? मग ती जर काढायची असेल तर या DP मध्ये ज्या ज्या ठिकाणी, आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की आत्ता ज्या MIDCच्या जागेवरती अतिक्रमण आहेत, अशा जागा SRA देत असताना त्या जागेची, एखाद्या जागेची किंमत आजच्या रेडी रेकनर प्रमाणे 100 रुपये होत असत तर ती जागा 25 रुपयामध्ये त्या विकसकाला दिली जाते. आता हे 50 वर्षापासून प्राधिकरणाच्या जागेवर राहणारे लोक आहेत, 60 वर्षापासून MIDCच्या जागेवरती राहणारे लोक आहेत. त्या लोकांच्या घरांच्या संदर्भात नाममात्र दंड आकारून त्या लोकांची टांगती तलवार कायमस्वरूपी काढली पाहिजे. हे इथल्या खासदारांना, इथल्या आमदारांना, इथल्या पदाधिकाऱ्यांना का सुचत नाही? ते ह्या DP मध्ये त्यांना करता आलं असतं असं आमचं मत आहे. हा जो काय विकास आराखडा 2025चा झालाय साहेब, हा 2019 पासूनचा सुरू झाला. आणि ही सगळी होत असताना या महानगरपालिकेवरती प्रशासकीय राजवट आहे. बरोबर. 2017 पासून, बरोबर ना, 2022 पासून प्रशासकीय राजवट आहे. शेखर सिंग प्रशासक म्हणून काम करतात. प्रशासकीय राजवट म्हणजे काय? तर सरकारची सत्ता. सरकारची सत्ता म्हणजे कोणाची सत्ता? तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, त्यांची सत्ता. त्या कालावधीमध्ये ते सत्तेत होते. एकनाथ शिंदेची सत्ता म्हणजे नक्की कोणाची सत्ता? तर श्रीरंगाप्पा बारणे त्यांचे खासदार आहेत, त्यांच्या इशाऱ्यावरती ही महापालिका चालली. आता कोणाची सत्ता आहे? देवेंद्र फडणवीसांची सत्ता आहे. मग देवेंद्र फडणवीसांची सत्ता म्हणजे कोणाची सत्ता? तर आमदार शंकर जगताप यांची सत्ता, आमदार महेशदादा लांडगे यांची सत्ता, आमदार अमित गोरखे, उमा खापरे यांची सत्ता. आणि म्हणून हा जो काही DP बनवला गेला 2000 शेंडे साहेबांनी बनवला असेल किंवा नंतरच्या काळात कुलकर्णी मॅडमनी बनवला असेल, हा DP उपसंचालक नगर रचना यांच्या कालावधीमध्ये झाला. मात्र हा जो 1 वर्षाचा कालावधी तुम्हाला सांगितला मी, 7 मार्च 2024 ते 14 मे 2025, या 1 वर्षात जो काही महाघोटाळा झाला, ज्या गडबडी घोटाळा झाला, जे संगनमत झालं, मोठ्या प्रमाणात लेनदेन झाली, तर या कालावधीमध्ये ह्या राजकीय नेत्यांच्या आधिपत्याखाली असणारी महानगरपालिका, सत्तेत असणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावरतीच हे सगळं झालंय. आणि म्हणून या महाघोटाळ्याची CID मार्फत चौकशी झाली पाहिजे, ही तुम्ही आज मागणी केली. आता पुन्हा आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की शहराची बाजारपेठ जी आहे पिंपरी कॅम्प, तिथल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा ह्या DPला विरोध केला आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की तिथल्या म्हणजे ह्या DPला म्हणजे ह्या DPत तिथले रस्ते जे आहेत ते आणखी रुंद करण्याचा म्हणजे प्रस्ताव आहे. तर माझं फक्त एकच म्हणणं आहे की रस्ते रुंद झाले तर व्यापाऱ्यांना फायदा होईल, तरीही त्यांचा विरोध का आहे? का नाही, पिंपरी कॅम्प जी आहे ही निर्वासित लोकांची वसाहत आहे. आणि ती पाकिस्तान, ज्यावेळी भारत पाकिस्तानी फाळणी झाली, निर्वासित आलेले लोक, भारत सरकारने त्यावेळेच्या त्यांची ती व्यवस्था केलेली. उल्हासनगर आणि पिंपरी या 2 ठिकाणी केलेले आहेत. आणि ते आपले बांधव आहेत. बरोबर. आणि ते लोकांनी कष्टाने व्यापार करून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. पिंपरी कॅम्पच्या संदर्भात जे आहे त्या ठिकाणचे रस्ते काही रुंदीकरण केलेत ना. शगुन चौकाच्या तिथून गेल्यानंतर डिलक्स टॉकीज असेल किंवा समोर पुढे आपण गेल्यानंतर रस्ते मोठे केलेत तिथले. पण तिथला अडचण अशी की तिथं 15 मीटरच्या आत 2-3 रस्ते त्या ठिकाणी टाकलेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्थापन तिथल्या लोकांचं होते. आणि त्याला त्यांचा विरोध आहे. किंवा आता हे नव्याने तुम्ही जे काय करायचे म्हणतायत रस्ते, तर पिंपरी कॅम्पला आत्ता आहेत ते रस्ते त्यांच्या तिथल्या लोकांच्या मते बरोबर आहेत. काही
रस्त्यांच्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल. मात्र त्या ठिकाणी 15-15 मीटरचे जर रस्ते केले गेले ते, तर त्या ठिकाणी एक तर त्यांच्या जागाच 10x15 ते 4 मजले त्यांनी केल्या, छोट्या छोट्या जागा आहेत, पूर्ण ते उद्ध्वस्त होऊ शकतात. तर असं न करता ते कुठेही उद्ध्वस्त होणार नाहीत, कुणी भुईसपाट माणूस होणार नाही याची काळजी घेत प्रशासनाने त्या ठिकाणचे जे काही अनावश्यक रस्ते आहेत, जसं मोहननगरला आमच्या अनावश्यक रस्ते काही ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी ते होणं क्रमप्राप्त नसताना ते केलेलं आहे. म्हणजे इथे रस्ते म्हणजे तिथे गरज नसताना टाकलेत आणि इथे गरज नाही तरी ते इथे रुंदीकरण करता येतात. नाही, इथं काही ठिकाणी माझी माहिती अशी आहे की पिंपरीमध्ये काही ठिकाणी 15-15 मीटरचे रस्ते दिसत आहेत नवीन, जिथं आत्ता रस्ताच अस्तित्वात नाही. ते जर 15-15 मीटरचे रस्ते केले तर त्या पिंपरीमध्ये अनेक लोक विस्थापित होऊ शकतात आणि म्हणून त्यांचा त्या गोष्टीला विरोध आहे. आणि असा प्रकार करत असताना प्रशासनाने 10 वेळा विचार केला पाहिजे की इथला सामान्य नागरिक, इथला कामगार, इथला कष्टकरी, इथला शेतकरी, ह्या लोकांना भुईसपाट करणं हे योग्य नाही. आणि हे करत असताना आपण रस्ते ठेवत असताना किंवा रस्ते टाकत असताना खरोखर ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तर आमच्या मोहननगरमधलंच एक उदाहरण सांगतो की ESI हॉस्पिटल समोर एक ओपन स्पेसची जागा आहे, ज्या जागेवरती पुढच्या काळामध्ये नाना-नानी पार्क, लहान मुलांना खेळणी लावून त्या ठिकाणी लहान मुले खेळू शकतात. आणि ESI हॉस्पिटलमध्ये जवळपास 1000 लोक रोज येऊन जातात. 100 बेडचं ते हॉस्पिटल आहे, तिथले नातेवाईक वगैरे त्यांना तिथं जेवण वगैरे करायला गार्डन जर केलं तर त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. त्या ओपन स्पेसची जागाच याच्यामध्ये दिसत नाही. खिंसारा नावाचे कोणतरी व्यक्ती आहेत, त्यांची ती जागा आहे. आणि मी 2007 ते 12 मी नगरसेवक होतो, माझ्या अगोदर नगरसेवक होते, नंतर नगरसेवक होते. ओपन स्पेसच्या जागा कुठल्या आहेत हे आम्हाला ठाऊक होतं सगळ्या नगरसेवकांना. मात्र या विकास आराखड्यामध्ये ती ओपन स्पेसची जागाच दिसत नाही. याचा अर्थ ती उडावली का त्या ओपन स्पेसची जागाच त्या ठिकाणी संपून टाकली. तर हे जे असे प्रकार घडलेले दिसत आहेत हे अत्यंत गंभीर आहेत साहेब. त्यामुळे त्याची चौकशी विकास आराखड्यामध्ये जवळपास शहराच्या विविध भागामध्ये 15 अशा केसेस आहेत की जिथं प्लॅन पास हाऊसिंग सोसायटी आहेत, प्लॅन पास बिल्डिंग आहेत आणि तिथं या विकास आराखड्याची आरक्षणं टाकलेले आहेत. हा मुद्दा तुम्ही मगाशी मांडला. मला आता आपण नवीन मुद्द्याकडे येऊया की पिंपरी चौकात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्याच्या बाजूलाच रमाईच्या स्मारकासाठी जागा आरक्षित होती पूर्वीच्या DPमध्ये. आता तिथं नव्यानं आरक्षण ह्या DPत टाकलंय पोलीस स्टेशनचं. कितपत योग्य वाटतं तुम्हाला? कसं आहे, मी त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीचं जे काही आंदोलन चाललंय सुरुवातीपासून, त्यामध्ये मानव कांबळे, मी, संतोष जोगदंड, त्यानंतर साळवे, विनोद गायकवाड वगैरे, बाळासाहेब रोकडे वगैरे हे सगळे आंबेडकरी चळवळीतले अगदी ज्येष्ठ युवा कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ही आंदोलनं आम्ही चालवली केली. मला आवर्जून सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे आणि त्याच्या समोर भीमसृष्टी उभारण्यात आलेली आहे आणि मागच्या बाजूला 26-27 गुंठे जागा आहे आणि ती माता रमाईच्या स्मारकाकरता मिळावी यासाठी हे आंदोलन सगळं चाललेलं आहे. त्या आंदोलनातला मी सक्रिय कार्यकर्ता आहे. मला आठवते आमची शिष्टमंडळ या समितीच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांकडे गेलो. आयुक्तांची बिलकुल तयारी नव्हती. आयुक्तांनी जी काही PMPLच्या संचालक मुंडे मॅडम आहेत त्यांना प्रत्यक्ष ते स्थळ पाणी करण्याकरता बोलवलं. नैना मुंडे, नैना मुंडे त्या आल्या. त्या आयुक्तांनी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि आयुक्तांची सुद्धा लाईन अशी होती आणि मुंडेताईंची पण लाईन अशी होती की बाबासाहेबांचा चेहरा पश्चिम दिशेला आहे, रोडच्या बाजूला आहे, पाठीमाग भीमसृष्टी समोर केलेली आहे आणि शेजारी माता रमाईचं पुतळा त्या ठिकाणी बसवला गेला पाहिजे. मागची जागा घेऊन तुम्ही करणार काय, अशी भूमिका त्यांची होती. आम्ही आयुक्ताला समजून सांगितलं की ह्या बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या तिथं बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळी लाखो लोक येतात, तिथं पाय ठेवायला देखील जागा नसते आणि म्हणून त्या ठिकाणी या भीमसृष्टीचं विस्तारीकरण करून माता रमाईचा पुतळा मागच्या बाजूला बाबासाहेबांचा, माता रमाईचा पुतळा त्या ठिकाणी बसून भीमसृष्टीचं व्यापक स्वरूप देऊन भविष्य काळामध्ये लोकांसाठी ती आवश्यक जागा लागणार आहे. त्यावर आयुक्तांनी आम्हाला लगेच पत्र तयार करून दिलं. आम्ही सकाळी 11ला गेलो, आम्ही 4 वाजता ती पत्र घेतलं. PMPLला गेलो. PMPLला मुंडे मॅडमला आम्ही सांगितलं की असं आहे. त्यांचंही तेच भूमिका आली की बाबासाहेबांचा चेहरा रस्त्याच्या बाजूला आहे, मागची जागा तुम्हाला कशाला पाहिजे. मग अजित पवारांचं, संतोष जोगदानांकडे अजित पवार बोलले होते की माता रमाई स्मारकासाठी ही जागा दिली गेली पाहिजे आणि ती द्या.
आयुक्तांना आदेश दिला आणि मुंडेताईंनाही मी बोलतो फोन लागत नाही पण त्यांचा पण समजून सांगा असं ते बोललेलं आम्ही ऐकवल्यानंतर मात्र त्यांनी सकारात्मक अशा प्रकारचं पत्र महापालिकेच्या आयुक्तांना दिले आणि महापालिकेच्या आयुक्तांना तदनंतर आम्ही 2-3 वेळा भेटलो. त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे काम झालेलं आहे, आम्ही त्याचं भूमिपूजन करत आहोत, त्याचं निविदा प्रक्रिया करत आहोत असं आयुक्तांनी सांगितलं. आता याच्यावरती सगळ्यांना हे माहिती की माता रमाई स्मारकाच्या बाबत आयुक्तांनी निर्णय घेतला आहे, त्याला मान्यता दिली, शासनाकडे पाठवला आहे प्रस्ताव, PMPLनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि पेपरला बातम्या आल्या, इथल्या खासदारांना, आमदारांना, इथल्या पदाधिकाऱ्यांना, आयुक्तांना सगळ्यांना माहिती की माता रमाई करता खूप हे लोक जागृत आहेत आणि याच्यावरती होईल. मग असं असताना त्या ठिकाणी म्युन्सिपल पर्पज आणि स्मारक अशा पद्धतीचं आरक्षण त्या 26 गुंठ्यावरती टाकलेलं आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ते बाबासाहेबांची भीमसृष्टीपर्यंत जी मोकळी जागा आहे, जिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती महोत्सव होतो, त्या जागेवरती पोलीस स्टेशन आणि PMPL टर्मिनस अशा प्रकारचं आरक्षण ठेवलेलं आहे. तर माझं असं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी हे करत असताना हा जो काय आता पोलीस स्टेशनचं आरक्षण तिथं जर विकसित झालं, बस टर्मिनससाठी ती जागा ठेवली तर बाबासाहेबांचा महोत्सव, क्रांतीसूर्य महात्मा जयंती उत्सव ह्यांना बंद करायचा आहे का? तो कुठं होणार नेमका? आणि म्हणून या संदर्भात जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आम्ही सर्व मंडळी यामध्ये उद्या 2 वाजता प्रत्यक्ष आयुक्तांना भेटायला आणि हरकती आणि सूचना नोंदवायला मोठ्या संख्येने उद्या 2 वाजता आम्ही महानगरपालिकेमध्ये जाणार आहोत. जवळपास 10,000च्या आसपास हरकती आणि सूचना उद्या आम्ही सगळे एकत्रित येऊन या भीमसृष्टीच्या जागेसंदर्भात किंवा पोलीस स्टेशनचा आणि बस एका जागेसाठी एवढ्या हरकती उद्या नोंदवल्या जाणार आहेत आणि ते सगळे हे जे काही मान्य आहे, हे जे काही मागणी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकरता शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊचे अनुयायी अतिशय त्यांच्या तीव्र भावना आहेत. निश्चित महाराष्ट्र शासनाला देखील आणि महापालिका आयुक्तांना देखील या ठिकाणी ही जागा मोकळी ठेवावी लागेल आणि माता रमाईचं स्मारक देखील भव्य दिव्य करावं लागेल. भीमसृष्टीचं विस्तारीकरण करून भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव होणार आहे. हे ऐतिहासिक भूमी आहे, जिथं सगळी आंदोलनाची सुरुवात होती, जिथं चळवळीची सुरुवात होती, त्या ठिकाणी हे स्मारक अतिशय दिमागदार ऐतिहासिक अशा प्रकारचं स्मारक त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसेल. निश्चित आयुक्त, त्यांचं प्रशासन, नगररचना विभाग या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन हे सगळे आरक्षण रद्द करून ही जागा मोकळी ठेवेल आणि भीमसृष्टीचं विस्तारीकरण आणि माता रमाईचं स्मारक देखील भव्य दिव्य झालेला आपल्याला दिसेल. तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला होता की जी काही विकास प्रकल्प आहेत किंवा काही आरक्षण जी कालबाह्य झालीत तरी ती पुन्हा ह्या DPत टाकली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर तो HCMTR म्हणजे रिंग रोड, आणि तो आता जो का रिंग रोडचं जे टाकलं आहे त्यालाही विरोध झाला आहे. पण आत्ता ह्या मेट्रोमुळं खरंच तो कालबाह्य झाला, कारण आता मेट्रोचा विस्तारही निगडीपर्यंत होतो आहे. निगडी आणि परत हिंजवडी ते शिवाजीनगर होते, पुन्हा वाकडून ती एखाद वेळेला नाशिक फाट्याहून चाकणला जाणार आहे. तर अशा स्थितीत ह्या रिंग रोडची आत्ता गरज होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, हा जो काय SCMTR रिंग रोडचा जो काय रस्ता आहे या संदर्भात याचं नियोजन जे होतं ते 8चा 11 होता. पुण्यामध्ये एक गोल आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक गोल. बरोबर. पुण्यामध्ये याला विरोध झाला मोठ्या प्रमाणात. पुण्यामध्ये तो कालबाह्य ठरलेला आहे. हो, त्यामुळे त्यांनी ते आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील हा रिंग रोड जो आहे याला मोठ्या प्रमाणात आम्ही 2010 पासून विरोध करतोय. आम्ही आमचं जे आंदोलन चाललं होतं, मुंबईपर्यंत गेलो, नागपूरपर्यंत गेलो. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मागच्या वेळी भोसरीमधनं नो एंट्रीतनं गेले. ह्याच रस्त्याकरता याच्याकरताच आम्ही विरोध करत होतो. हे सगळ्या बाबी माहिती आहेत. आणि मग हे सगळं माहिती असताना या ठिकाणी हा रिंग रोडचा जो विषय आहे हा याच्या संदर्भात 2019 पासून शेंडे साहेबांनी जे काम केलं होतं त्यांना माहिती होतं की हे अशा आहे तसा तो राबवणं शक्यच नाही, कारण तो पूर्ण नागरी वस्तीवर नाही. नागरिक कधी स्वस्त बसणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी याला पर्याय म्हणून ज्या काही आजूबाजूच्या मोकळ्या जागा आहेत त्याला वळवावळवी करून बऱ्याच अंशी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये होता. मात्र
ते शेंडेंचा डीपी बासनात ठेवला, बासनातच ठेवलाय, दाबून ठेवलाय तो बापूड. आणि नवीन 1 वर्षात जी काही गडबड घोटाळा झाला त्याच्यात तो आहे तसाच त्याची कॉपी पेस्ट मारून तो आहे तसाच डीपी मध्ये दिसतोय. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंडचा एक चांगला पर्याय आहे. जर रिंग रोड काही ठिकाणी करायचा आहे तुम्हाला, जिथं बाधित लोक जास्त होत असतील तिथं ते अंडरपास देखील करून करता येऊ शकतो. पुण्यामध्ये खर्चिक होईल, पण आता लोकच जर जाणार असतील मोठ्या संख्येने, उद्ध्वस्त होणार असतील. पुण्यामध्ये केले नाहीत का यांनी मेट्रोचे प्रकल्प, इकडे नाही केले, पण तिकडे अंडरग्राऊंड केलं ना पुण्यामध्ये. मग पिंपरी चिंचवडमध्ये का होत नाही? पिंपरी चिंचवडमध्ये देखील तशा पद्धतीने लोकांना वाचवण्याकरता तशा प्रकारचा प्रयत्न इथले खासदार, इथले आमदार, इथल्या लोकप्रतिनिधींनी केले पाहिजेत. आणि कुणाच्याही घरावरचं छत हिरवलं गेलं नाही पाहिजे, त्याची पोरं बाळ रस्त्यावर नाही आले पाहिजे, याची काळजी अत्यंत संवेदनशीलपणे इथल्या आमदारांनी, इथल्या खासदारांनी, इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या प्रशासनातल्या लोकांनी देखील, आयुक्त शेखर सिंह आणि त्यांचं प्रशासन, नगररचना विभागातले लोक, त्यांनाही मुलं बाळ आहेत. ज्यावेळी एखादं कुटुंब अशा ऊन वारा पावसामध्ये पूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं त्यावेळी त्यांची काय अवस्था होती, याचा विचार इथल्या प्रशासनाने, राज्यकर्त्यांनी गांभीर्यपूर्वक केला पाहिजे, अशी माझी नम्र विनंती यांना आहे. मात्र विचार जर केला नाही साहेब, आणि हे आहे असं जर राबवण्याचा प्रयत्न केला तर ह्या शहराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे. यातनं मोठ्या प्रमाणात उद्रेक होणार आहेत. जर या शहरातल्या नागरिकांच्या वेदना, व्यथा, भावना इथल्या राज्यकर्त्यांनी जाणून उचित निर्णय घेतला नाही तर हे लोक उद्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाहीत, अशा प्रकारचा इशारा आहे. इथले तुमचा जो काही सर्वंकष विरोध आहे किंवा तुमचा म्हणा किंवा जनतेचा महिना, हा जो काही रेटा विरोधाचा पाहिल्यानंतर शहरातल्या 3 आमदारांनी आता तो रद्द करा अशी मागणी केली, तरीही बाकीच्या 2 आमदारांनी काही तशी भूमिका घेतली नाही. पण लोकांचा विरोध कळल्यावर त्यांनी ही उशिराने भूमिका घेतली, त्याविषयी काय मत आहे तुमचं? नाही, सुरुवातीला का नाही त्यांनी विरोध केला? देर आहे दुरुस्त आहे. काय हे तुमच्या लक्षात आलं का? महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आता जो म्हणजे 4 महिन्यांनी होणार, 2 महिन्यांनी होणार, आता कधी घेणार ते माहीत नाही. मात्र हे जे काय आता केंद्रात आणि राज्यात बसलेलं सरकार आहे हे लोकशाही विरोधी आम्ही कायम म्हणत आलेलो आहे. बरोबर. 3.5-4 वर्ष झालं इथलं प्रशासकीय राजवटीमध्ये लोकप्रतिनिधी नसताना विकास आराखड्यासारखा महत्त्वाचा भाग प्रशासक त्या ठिकाणी राबवतोय, तो तयार करतोय. आणि हे जर समजा महापालिकेचं सभागृह अस्तित्वात असतं तर 128 सदस्य आले असते साहेब. नक्कीच. महापालिकेच्या सभागृहाच्या समोर हा विकास आराखडा ठेवावा लागला असता. त्यामध्ये प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या वार्डाची वेदना व्यथा मांडली असती. जे काय चुकीचे आरक्षण आहेत ते रद्द करावेत आणि काही ठिकाणी नव्याने आरक्षण टाकावेत, पर्याय त्यांनी दिले असते. ही सर्वकष चर्चा जाऊन हा अत्यंत चांगला अशा प्रकारचा विकास आराखडा त्या ठिकाणी मान्यता त्याला मिळाली असते. जीबीनी मान्यता दिल्यावर तो शासन मान्यतेला गेला असता. मात्र जीबी मध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल झाले असते, सूचना आल्या असत्या, हरकती त्या ठिकाणी नोंदवल्या गेल्या. पण तसं न करता आयुक्तच जीबीचे महापौर आहेत, आयुक्त स्टँडिंगचे चेअरमन आहेत, विशेष समितीचे ते आहेत, सगळं तेच करतात, सगळे निर्णय तेच घेतात. आणि त्यांच्या एका माणसाच्या कार्यकालामध्ये अशा प्रकारे हा डीपी बनवायचं सगळं षडयंत्र रचलं गेलं आणि तो बांधला आणि तो बनवून त्याच्यात हस्तक्षेप झाला, त्याच्यात हेराफेरी झाली, त्याच्यात लेनदेन झाली आणि हा डीपीचा महाघोटाळा घडला. आणि म्हणून CIDच्या मार्फत याची चौकशी जर झाली तर याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि निश्चित यामध्ये चुका करणाऱ्यांना मोठी पनिशमेंट झाल्याशिवाय राहणार नाही. आता मुद्दा तुम्ही जो काढला की आमदार इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, विधानसभेमध्ये विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी या विषयावरती भाष्य केलेलं आहे. उमाताई खापरे यांनी भाष्य केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यावर आणखी काही आमदारांनी भाष्य केलेलं आहे. चिंचोडच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगताप यांनी अतिशय खरमरीत आणि वस्तुनिष्ठ असं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. पण हे जे काही विकास आराखडा झाला आणि याच्यावरती थेरगावमध्ये 5,000 लोकांचा मोर्चा निघाला. बरोबर. रिंग रोडच्या विरोधामध्ये. या ठिकाणी कुदळवाडी चिखली परिसरामधले सगळे भूमिपुत्र शेतकरी रस्त्यावर आले.
त्याच्यानंतर चरोलीचे जे काय नितीन काळजे आणि ती सगळी लोक रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी आंदोलन चालू झाले. आम्ही इथं महापालिकेच्या समोर एक मोर्चा आंदोलन केलं. त्याच्यानंतर उद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी, माता रमाईच्या स्मारकासाठी उद्याही मोठ्या संख्येने लोक जमणार आहेत. ही प्रक्रिया साहेब थांबणार नाही. मागच्या 2010 साली तुम्ही पाहिलं असेल, घरांच्या प्रश्नांवरती या शहरातले लोक पेटले, रस्त्यावर उतरले, सळोकी पळो केले. आणि म्हणून 2017च्या निवडणुकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे जेवढे नेते विरोधी पक्षात होते त्यांनी या शहरात आश्वासन दिलं की तुमच्या घराच्या विटेला देखील धक्का लागणार नाही आणि शास्तीकर संपूर्ण माफ करू. शास्तीकर त्यांनी माफ केला, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मात्र घराचं जे आश्वासन देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षांनी 2017ला जाहीरनाम्यात दिलं होतं, तदनंतर झालेल्या विधानसभेत दिलं होतं, तदनंतर झालेल्या लोकसभेत श्रीरंगाप्पा बारणेंच्या प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन आहे. आणि आता महापालिका निवडणुकीला पुन्हा तेच आश्वासन येणार आहे मानल्यानंतर हे भाजपवाले, हे लोक जे विरोधी पक्षातले लोक आहेत हे भावनांशी खेळतायत सामान्य जनतेच्या. यांची थिअरी अशी आहे की 2 किलोमीटर हे काम करतात आणि 20 किलोमीटर प्रचार करतात. हे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये यांचा हात कुणी धरू शकत नाहीत. हे प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये, सोशल मीडियामध्ये लोकांच्या धुळपेक करायला अगदी तरबेज लोक आहेत. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही प्रामाणिकपणे लोकांचं काम करा, लोकांच्या टांगती तलवार काढा, लोकांचे घरं नियमित करण्याचा निर्णय घ्या आणि मग श्रेय घ्या ना. तुम्ही 10 वेळा या शहरात साहेब पेढे वाटण्याचा आणि बाजा वाजवण्याचा प्रकार झाला, घरं नियमित झाली म्हणून. काय झालं का? शास्तीकराच्या संदर्भात देखील अगोदर 500 स्क्वेअर फूट, नंतर 1000 स्क्वेअर फूट हे घाबरले. पुढच्या निवडणुकीच्या काळात आमच्यासारखे कार्यकर्ते हे सगळे प्रश्न विचारणार. शास्तीकराचा प्रश्न विचारणार, घरं नियमित झाली का याचा प्रश्न विचारणार, आता जे काही रस्ते टाकलेत, लोकांची घरं जाणार आहेत मोठ्या प्रमाणात, हे प्रश्न विचारले जाणार. लोकमत आपल्या विरोधात जाईन आणि मग आलेली सत्ता आपल्या हातातली पुन्हा एकदा जाईन. अशा प्रकारच्या भीतीपोटी ह्यांना हे केलेलं दाखवायचं. हे कसे करतात, टिपी टेस्ट टाकतात चरोलीचा किंवा कुदळवाडी चिखलीचा, हा, आणि त्याच्यानंतर हेच कत्तलखान्याचं आरक्षण टाकतात आणि हेच मागे घेतात आणि परत श्रेय घ्यायला लगेच हारतुरे घेतात. आता डीपीचं सुद्धा मला असं वाटतंय की रद्द म्हणजे जर भारतीय जनता पक्षाचे लोक अतिशय हुशार लोक आहेत, विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इथले जे आमदार आहेत, खासदार आहेत, ह्यांना माहिती आहे की याचे परिणाम काय होऊ शकतात. डीपी जो काय आत्ताचा तयार केलेला आहे तो लोकांसमोर आलेला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका पुढच्या 4-6 महिन्यात जर झाल्या आणि ह्या डीपी आहे तसा राहिला, याच्यात काही बदल झाला आहे, तर आगामी निवडणुकीमध्ये सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांना इथली जनता भुईसपाट करेल. अशा भीतीपोटी कदाचित पुढच्या 2-3 दिवसामध्ये हा डीपी रद्द करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकतात आणि त्याचा मोठा बाजार, त्याचा मोठा श्रेयवादाचं राजकारण ही तर या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र शहरातली जनता हुशार आहे, शहराची जनता न्याय करणारी आहे. निश्चित या सगळ्या गोष्टीचा सर्वकष विचार करून हे लोक कसे भावनांशी आमच्या खेळतात यावरती सारासार विचार करून योग्य निर्णय आगामी निवडणुकीमध्ये घेईल अशी खात्री आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आहे. प्रेक्षको, शहराचा डीपी आणि त्यातील आरक्षणं याला किती मोठा तीव्र विरोध होत आहे हे आपल्याला भापकरांनी सांगितलं. आणि जर ह्या डीपीतली ती वादग्रस्त आक्षेपार्ह आरक्षणं वगळली नाहीत तर जनउद्रेक, लोकांचा उठाव होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. एवढंच नाही तर आगामी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी हा डीपी राज्य सरकार रद्द करण्याची घोषणाही करू शकतं असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे. परंतु त्यापूर्वीच त्यांनी हा डीपी म्हणजे घोटाळा असल्याचा महाबॉम्ब टाकला आहे. आणि त्या मोठा घोटाळा असल्यामुळं त्याची CID चौकशीची मागणीही सुद्धा त्यांनी केली आहे. परंतु आता ही चौकशीची जी काही मागणी आहे ती मान्य होते की नाही हे आपल्याला येत्या काही दिवसात दिसणार आहे. या नोटवर आज आपण
इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.